करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्यावेळी जन्माला आलो, जन्माला आल्यापासून आपल्याला नाती प्राप्त झालेली आहेत. मग तीच नाती आपल्याला जपायची आहेत. मग कशा प्रकारे जपता येईल हे पाहणं गरजेचं आहे. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला पाहिजे की परिस्थिती कितीही वाईट असू दे तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार हा करताच आला पाहिजे. आपल्या स्वतःच्या मनावर ताबा आहे का? पहिला प्रश्न. ज्या वेळेला आपल्या मनावरचा ताबा सुटतो त्यावेळी प्रत्यक्षात क्रोध, राग, मत्सर येत असतो. मग आनंदी जीवन जगायचं आहे, परंतु आनंदी जीवन जगत असताना नात्यांमध्ये वाद होत असतात. एखादा शब्द आपल्या मुखातून जर एखाद्या नातेवाईकांना लागला तर ती नातेवाईक आपल्या त्याच शब्दामुळे बोलायचं बंद होतात. परिस्थिती कितीही वाईट असू दे, समर्थ म्हणाले, नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल विचार करायला हवा. आपण फक्त आपल्या स्वतःबद्दल विचार करत असतो, इतरांबद्दल अजिबात आपण विचार करत नाही. मग शेवटी बघा, जसं आपलं कुटुंब असतं, आपण कुटुंबाची काळजी घेत असतो की नाही? नक्कीच. परंतु एक नातेवाईकसुद्धा आपलेच आहेत, आपल्या सुखदुःखाला हजर राहतात. परंतु आपण त्यांची काळजी घेत नाही. आपण त्यांच्याबद्दल प्रत्यक्षपणे विचार करायला गेलो तर इतरांबद्दल आपण विचार करत नाही. असं का होतं? आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये चांगले विचार येणं तर गरजेचंच आहे, परंतु नाती जपली पाहिजे. कारण प्रगती करणारा माणूस दुसऱ्यांच्या वाटेत अडथळा निर्माण करत नाही. आता आपण समजून जायचं, जो प्रगती पथावर मनुष्य देह उभा आहे, जो प्रगती करणारा माणूस आहे, तो दुसऱ्यांच्या वाटेत कधीही अडथळा आणणार नाही. अडथळा कोण निर्माण करत असतो? जो मनुष्य या प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर संपूर्णपणे टाइमपास करण्यामध्ये तीच व्यक्ती कधीही प्रगती करत नाही. आपण विचार करतो ना, शेवटी कुणाचीही मदत किंवा सेवा करत असताना मोबदल्याची अपेक्षा नाहीच करत. एखाद्याला आपण जर मदत केली तर ती व्यक्ती खिशामध्ये हात टाकते आणि पैसे देण्याचं कर्तव्य करत असते. परंतु आपण विचार करतो, अरे नाही, आपण स्वतःहून बोलतो, कारण त्या व्यक्तीला मदत केलेली. जर आपण पैसे घेतले तर ती व्यक्ती समोरासमोर पैसे देईल, परंतु नंतर विचार करेल, अरे या व्यक्तीने मला मदत केली, पण ही व्यक्ती आपल्याच घरातली आहे, नातेवाईक आहे, तरीसुद्धा पैसे घेतले. परंतु जर आपण त्यांच्याकडून पैसे घेतले नाही आणि एक प्रकारची सेवा किंवा मदत जर केली तर त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान हे तुम्हाला असेल. कारण चांगल्या गोष्टीचा मोबदला हा फक्त ईश्वरच देऊ शकतो, मनुष्य नाही. आपण फक्त कष्ट करायचं, मेहनत घ्यायची, करता करविता तो आहे, फळ देणं सुद्धा उत्तमाचं तोच कार्य करत असतो. आरसा आणि हृदय दोन्ही जरी नाजूक असले, फरक फक्त एवढंच असतो, आरशामध्ये सगळं दिसत असतं आणि हृदयात फक्त आपलंच दिसत असतं. बरोबर की नाही? आता आरसा आहे,
आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो, तिथे सुद्धा आरसे असतात. घरामध्ये आपल्या कपाट असतं, त्याला सुद्धा आरसा असतो. विचार करा, आपण कसे दिसत आहोत. एखाद्या ठिकाणी बाहेर जायचं आहे, किती आपण तयारी करतो. कसा चेहरा आहे, बघा कशा प्रकारे केस विंचरलेली आहेत, पावडर किती लावलेली आहे, सर्व प्रकारे आपण पाहत असतो. परंतु हे झालं आरशाचा भाग. परंतु हृदयाचा भाग, समर्थ म्हणाले, हृदयात प्रत्यक्षपणे भगवंत आहे. अंतरीचा अंतरात्मा आहे. त्याचा अधिष्ठान आपल्या हृदयामध्ये वास्तव्याला आहे. परंतु ते आपल्याला दिसत नाही ना. बघा काय भाग दिलेला असेल. विचार फक्त तेवढंच जाणीवपूर्वक असले पाहिजे. ज्याने आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोसली आहे, कळा सोसल्यात, तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते. कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कुणालाच ठाऊक नसते. आपण जर एखादं कार्य केलं, ते कार्य करत असताना किती आपल्याला अडचणी आल्या, किती संकटं आली, हा अनुभव घेऊन आपण पुढे निघून गेलेलो असतो. हा अनुभव घेऊन आपण शिकलेलो असतो. मग त्याच आनंदाची किंमत त्याच्या एवढी कोणालाच कळणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, अनुभवासी आहे प्रत्यक्षात. जर आपण बघा एखादी नवीन कार घेतली, गाडी घेतली, आणि ती जर आपण नवीन घेतलेली कार जर शिकलोच नाही, कसं स्टेरिंग फिरवायचं, कसा गेअर टाकायचं, कसं क्लच दाबायचं, कसा एक्सिलेटरचा वापर करायचा, हे जर आपण शिकलोच नाही, डायरेक्ट आपण चावी लावली आणि चालू केली, पण पुढे कशी गाडी बंद करायची हेच जर माहीत नसेल, तर पुढे धोका आहे. बरोबर की नाही. म्हणून भाग दिलेला आहे ना. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला 2 बक्षिसं हमखास मिळत असतात. बरोबर. आता कोणती 2 बक्षिसं ते ठरवायचं आपण. कारण प्रत्येक कार्याला मनुष्यदेह हा विरोध करत असतो. आणि दुसरं म्हणजे जी लोक आपलं प्रत्यक्षपणे बघा प्रामाणिकपणा पाहून टीका करत असतात. जर आपल्या हातून चांगलं कार्य घडलं तर त्या कार्याला टीका तर आहेच, परंतु एखादं कार्य जर आपल्याकडून होत असेल तर त्या कार्याला सुद्धा विरोध होत असतो. आपण तर विचार करतो, अरे हे आपल्या सर्वांसाठी आहे, हे माझ्यासाठी नाही आहे, तरीसुद्धा आपल्याला प्रामाणिकपणा त्यांना नडत असतो. जे हरवलं आहे ते शोधल्यावर नक्कीच परत मिळतील, पण जे बदललेलं आहेत ना, ते मात्र कधी शोधून मिळणार नाही. म्हणून हरवलेली वस्तू बघा लगेच सापडून जाते, परंतु जी बदलायची आहे ती बघा प्रत्यक्षपणे, जसं झोपलेल्या मनुष्याला, एखादी व्यक्ती झोपलेली आहे, त्या मनुष्य देहाला उठवणं खूप सोपं असतं, परंतु झोपेचं सोंग घेणाऱ्या व्यक्तीला जर उठवायला गेलो ना तर ती उठणार नाही. म्हणून माणुसकी बघितली तर दिसत असते आणि दाखवली तर सापडत असते. माणुसकीचं नातं बघा, आपल्या जीवनामध्ये आनंदी जर जगायचं असेल, समाधानी जर राहायचं असेल, तर नातं हे घट्ट असलं पाहिजे. नातं हे जपता आलं पाहिजे. नुसतीच नाती महत्त्वाची नाही, बरोबर की नाही, परंतु त्या नात्यांना अर्थ असला पाहिजे. कारण पाहायला जर गेलो तर या जगामध्ये सर्वात मोठी संपत्ती म्हणजे काय, तर बुद्धी आहे. बुद्धी भगवंतानी दिलेली आहे ना. मग सर्वात चांगलं म्हणजे विश्वास. ज्या वेळेला आपला विश्वास, त्यावेळेला बघा आपल्या चेहऱ्यावर कितीही दुःख जरी असलं तरी आनंदाचे अश्रू आणि दुःखाचे अश्रू हे डोळ्यातूनच येत असतात. आश्चर्य म्हणजे सगळं विनामूल्य आहे. आपला देह जो प्राप्त झालेला आहे
तो सुद्धा विनामूल्य आहे, फुकट आहे. परंतु फुकट जाता कामा नये. बरोबर की नाही? काय हो, किती पैसे घेतलेत? नाही आहे, परमेश्वरने सर्व काही फुकट दिलेलं आहे. परंतु फुकट जाता कामा नये. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते हो. म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप समाधान आणि आनंदाचे. प्रत्येक गोष्ट मनासारखी का घडत नाही आहे? आपण विचार करतो, अरे मनासारखं घडले नाही, मनासारखं खायला मिळालेलं नाही आहे, मनासारखं फिरायला आवडलेलं नाही आहे. म्हणजे काय, समाधान कशामध्ये आहे हे शोधता आलं पाहिजे. जर आपल्याला प्रवास करायला बघा, एखाद्या समुद्रकिनारी आवडत असेल, निसर्गामध्ये जर आवडत असेल फिरायला, परंतु आपल्याला कुठे नेलं, जिथे आपलं मन लागत नाही तिथे जर फिरायला नेलं, तर विचार करा काय परिस्थिती होत असते. म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे, परंतु ते सुंदर बनवण्यासाठी आपला देह उत्तमच असला पाहिजे. कारण माणसानं पैसा कमवावा, परंतु इतका पण गोळा करून ठेवू नये की बाप आजारी पडल्यावर पोरं डॉक्टर सोडून वकील बोलवतील. कसा भाग दिलेला आहे. आपल्याकडे एवढा पैसा आहे की प्रत्यक्षपणे बघा, एखादी व्यक्ती आजारी पडली की त्या व्यक्तीला आपण मदत करत नाही. अहो, घरची मंडळी आहेत, घरचं आहे, घरचे कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांच्यावरची जबाबदारी ही आपल्यावरच असते. आपले आई वडील असतील, भाऊ बहिणी असतील. परंतु आपण काय विचार करतो, अरे हे काय माझं काम नाही आहे. तरीसुद्धा आपण विचार करतो की माणसामध्ये बदल हा तेव्हाच होत असतो जेव्हा तो अति दुखावला जातो. आता प्रत्यक्षपणे आपल्याला दुःख केव्हा होतं, आपण दुखावलो कधी जातो, जेव्हा प्रत्यक्षात आपल्याला जी गोष्ट प्राप्त झालेली आहे, परंतु बघा, ज्याप्रमाणे प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, भगवंताने सारं काही प्राप्त करून दिलेलं आहे, परंतु त्याचा आपण वापर केला नाही, तर शेवटी शून्यच आहे ना. म्हणून समर्थ म्हणाले, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपल्याला जर कोणी दुखावलं, कोणी त्रास दिला, तर आपण त्यांच्याशी बोलणं बंद करतो. त्यांच्याशी बोलायला गेलो तर टाळाटाळ करत असतो. परंतु विचार तर जगताच आले पाहिजेत ना. विचारांना कोणी थांबू शकत नाही, कारण ते आपल्या हृदयामध्ये असतात. डॉक्टर बघा प्रत्यक्षपणे आपल्याला विचारत असतो. आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हाच जातो ना, का प्रत्येक दिवशी आपण जातो? नाही. मग तसं असतं. नातं फार काळ टिकत नाही. आपण असं विचार करतो, टिकवावं लागतं. तुम्हाला भरपूर मित्र असतील, पण मनातलं सांगावं असं एकही नसेल. बरोबर की नाही? म्हणून मैत्री कशी टिकवायची हे आपल्याला समर्थाने प्राप्त करून दिलेलं आहे. जगामध्ये कितीतरी लोक आहेत, परंतु आपण सर्वांशी मैत्री साधूच शकत नाही. आपण सर्वांशी बोलू शकत नाही. आणि आपल्या जवळचे आणि आपल्या बघा प्रत्यक्षपणे शेजारी पाजारी असतील किंवा नातेवाईक असतील, ते सुद्धा आपली मैत्री तोडत असतात. परंतु आपल्याला ती मैत्री तोडायची नाही आहे. आपल्याला एक प्रकारे घट्ट नातं कसं तयार होईल हे पाहणं गरजेचं आहे. आणि होणाऱ्या वादातून कसा संवाद घडेल हे पाहणं जरुरीचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.